नमस्कार सर्वांना, संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मुंबईमध्ये निवडणुकीचं वातावरण जोरात सुरू आहे आणि त्याचप्रमाणे पाठिंबा किंवा कोणाच्या विरोधामध्ये काम करण्याच्या देखील भूमिका बऱ्याच सुरू आहेत आणि त्या संदर्भामध्ये मनोजदादांनी मला काल फोन करून सांगितलं की आपण कुठल्याही प्रकारचा कसलाही पाठिंबा कुणालाही दिलेला नाही। जुन्या त्यांचे जे व्हिडिओज आहेत त्याला कट करून एडिट करून त्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं जातं। आपली लोक ही सर्व पक्षांमध्ये आहेत आणि सर्व पक्षांमध्ये असलेले आपले कार्यकर्त्यांमध्ये आपल्या मराठा समाजाचे जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये उमेदवार देखील आपले उभे आहेत, ज्यांनी आपल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये काम केलेलं आहे, आपल्या आलेल्या आताच्या आंदोलनामध्ये काम केलेलं आहे। अशा वेळी एका विशिष्ट पक्षाला किंवा एखाद्या विशिष्ट लोकांना समर्थन करणं हे योग्य राहणार नाही आणि त्यांनी त्या संदर्भातला निरोप पोचवला की मी कुठल्याही प्रकारचं कुणालाही समर्थन दिलेलं नाही। मागचं जुनं कुठलं तरी उकळून काढून या संदर्भामध्ये दाखवलं जात आहे। त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मला सांगितलं की तुम्ही सांगा की आपण अशा प्रकारचं कुठलंही समर्थन मुंबईमध्ये कुठल्याही पक्षाला कुठल्याही माणसाला केलेलं नाही। मला बरेचसे 2 दिवसापासून फोन सुरू झाले। काही लोकांचं म्हणणं असं आहे की आपल्याला आताच्या राज्य सरकारने काय केलेलं नाहीये, त्यांनी आपल्याला टॉयलेट बाथरूम दिले नाहीत। काहींचं म्हणणं 2017च्या ज्यावेळी आपला मोर्चा निघाला मुका मोर्चाला त्यांनी मुका मोर्चा म्हटला, मग त्यांना आपण कसं समर्थन द्यायचं, किंवा त्यावेळी ते सरकारमध्ये होते त्यांनी देखील त्यावेळी टॉयलेट वगैरे दिले नव्हते। मग या सर्व एकमेकांच्या भांडणामध्ये आपण न पडता मराठा समाजाने जे आपले उमेदवार असतील, ज्यांनी आपल्यासाठी काम केलेलं असेल, मात्र त्याच्या मागे नक्की उभं राहावं आणि या आताच्या सुरू असलेल्या या लढाईमध्ये आपण आपला क्रांती मोर्चा कुठल्या तरी एका पक्षाच्या वगैरे दावणीला न बांधता आपण आपले जे उमेदवार आहेत, ज्यांनी आपल्यासाठी काम केलं त्याच्या मागे भक्कम उभे राहा। ज्यांनी आपल्याला आरक्षणामध्ये देण्यामध्ये मदत केलेली त्या लोकांच्या सोबत उभे राहा, परंतु कुठल्या तरी एका पक्षाला किंवा एखाद्या समूहाला तिथे आपण समर्थन देणं किंवा ज्यांनी आपल्यासाठी जर म्हटलं जातं की तसं काय आपल्याला मदत केलेली आहे मराठा क्रांती मोर्चा म्हणून, आणि तसं जर नाही झालेलं आहे तर मग समर्थनाची गोष्ट येत नाही। त्यामुळे मनोजदादांचं देखील मला त्याबद्दल एक विचारणा झाली की आपल्याला ठाकरेंकडनं काय समर्थन झालं होतं। मी त्यांना स्पष्ट सांगितलं, साहेब आपण मोर्चा आपल्या जीवावरती काढला, जे काही गोष्टी होत्या त्या आपण आपल्या जीवावरती वैयक्तिक जीवावरती घेतल्या, कुठल्या पक्षाचं एकही रुपयाला दावणीला न बांधता आपण केलेलं आपलं काम आहे। त्यामुळे कुणाला समर्थन द्यायचं आणि कुणाला नाही हा विषयच येत नाही। आपले लोक सर्व पक्षांमध्ये आहेत, सर्वांनी आपापल्या पक्षाचं नक्की काम करावं, आपापला उमेदवार नक्की निवडून येईल, त्यात जर आपल्या समाजाचा असेल तर नक्की आपण त्याच्यामध्ये हातभार लावला पाहिजे। एवढंच सांगतो आणि थांबतो की पुन्हा एकदा सांगतो की मनोजदादांचं कुठल्याही पक्षाला, कुठल्याही समूहाला किंवा कुठल्याही एका विशिष्ट उमेदवाराला कुठल्याही प्रकारचं समर्थन दिलेलं नाही। धन्यवाद।